नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेले आहे आज दाबेली. खूप छान लागते, नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका कशी होते. तर खूप सोपी आहे. तर पाहूया रेसिपी आणि साहित्य. आता मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला सगळे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी धने, मिरी, सुंठ, दालचिनी, लवंग, स्टार फूल, बडीशेप, खोबरा, तेजपत्ता, जिरा, धने असं सर्व घ्यायचं आहे आपल्याला भाजायला. तर आपण आता सर्व टाकून घेणार आहोत कढईमध्ये. तर मी पहिले धने भाजून घेते. धने थोडेसे गरम झाले की आपल्याला सगळे मसाले टाकून एकदाच घ्यायचे, की जास्त गरम नाही करायचे जेणेकरून ते कडू लागतील. तर आता मी तेजपत्ता, जिरा, बडीशेप, सुंठ, मिरी, लवंग, दालचिनी, स्टार फूल हा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता. तर बडीशेप टाकत आहे अजून, आणि बडीशेप थोडी एक्स्ट्रा आहे ती मी टाकून घेतलेली आहे. जे एक्स्ट्रा नाही आहे ती जेवढी मसाल्याला लागेल तेवढीच घेतलेली आहे. तर हा मसाला तुम्ही बनवू शकता घरच्या घरी, आणि हा बनवून थोडे दिवस राहतो पण हा काही खराब होत नाही. आणि हा मसाला तुम्ही जेव्हा तुम्ही दाबेली कराल तेव्हा टाकू शकता. थोडासा गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये खोबरा टाकायचा आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते. पाहू शकता थोडासा असा लालसर झालेला आहे. तर आता मी खोबरा टाकते. आता थोडी साखर टाकलेली आहे, पण जेव्हा तुम्ही मसाला कराल तेव्हा तुम्ही साखर नका टाकू. साखर नंतर टाकू शकता. जेव्हा तुम्ही दाबेली कराल तेव्हा तुम्ही साखर वरून टाकू शकता. तर आता आपण मसाला बारीक करून घेऊया. जो आपण खडा मसाला भाजलेला आहे तो आपण बारीक करून घेऊया. तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. तर दाबेली अशी घरच्या घरी बनवा, खूप छान होते. अशीच चीज दाबेली पण आहे, ती पण मी रेसिपी नक्कीच लवकर टाकेल. तर तुम्ही ही दाबेली नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही दाबेलीला काही मेहनत नाही आहे जास्त. मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, किंवा दाबेली मसाला येतो तो बटाटा शिजवून तुम्ही त्या दाबेली मसाला टाकू शकता, आणि तरी पण लगेच अशी होते. आता मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आता बारीक करून घेते. तुम्ही आता टोप ठेवलेला आहे आणि एकीकडे मसालाही झालेला आहे बारीक करून, आणि टोप ठेवलेला आहे. आता आपल्याला चिंचेचा कोल घ्यायचा आहे. तुम्ही चिंच कोणतीही असू द्या, तुम्ही त्याचा कोल करून घ्या, आणि त्याचं पाणी मी आता एका टोपामध्ये ठेवते आणि गॅस स्लो ठेवलेला आहे. तर आता आपल्याला चिंचेच्या पाण्यामध्ये आपल्याला याची चटणी करायची. तर आपल्याला ह्याच्यामध्ये जायफळ पावडर टाकायची आहे, चाट मसाला टाकायचा आहे, आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे, आणि लास्टला थोडासा असं जिरा पावडर टाकायची आहे, आणि साखर. तर मी साखर पहिली टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला चिंचेचा कोल किती गोड आंबट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. तुम्ही चिंचेच्या कोलमध्ये आता साखर टाकलेली आहे थोडी, पाहू शकता. थोडा वेळ ठेवते गरम कर, आणि ही छानपैकी आटेपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायची आहे.
तर मी आता थोडीशी जायफळ पावडर टाकून घेते, पाहू शकता. आता थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. थोडासा तिखट मसाला, लाल तिखट टाकूया बघा. आता ही छानपैकी मिक्स करून द्या आणि चांगली आठेपर्यंत आपल्याला ती घट्ट होईपर्यंत शिजवून द्यायची आहे चिंचेचा कोल. तर आता थोडासा जिरा पावडर टाकलेली आहे मी. तर आपण चिंचेचा कोल आपला बनते, पाहू शकता. मस्त अशी घट्ट झालेली आहे, आटलेली आहे. तर आता मी ती बाजूला ठेवते आणि कढई ठेवती आहे गॅसवरती. आणि मी तीच कढई घेतलेली आहे. आता त्या कढईमध्ये मी काही तेल वगैरे टाकणार नाही आहे. आपल्याला डायरेक्ट बटाटा बारीक करून घेतलेला आहे, शिजवलेला उकडलेला बटाटा आहे, तो बारीक करून मॅश करून घेतलेला आहे. तर आता थोडा वेळ आपण ठेवूया. ह्याच्यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो टाकून घेऊया. मस्त असं मिक्स करून घेऊया. आता आपण त्यामध्ये चिंचेचा कोल टाकून घेऊया, पाहू शकता. चिंचेचा कोल थोडं थोडं टाकून घ्या, म्हणजे जास्त एकदमच टाकू नका, जेणेकरून तो पातळ होईल तो बटाट्याची भाजी. तर मी थोडा पहिला टाकलेला आहे. पुन्हा मिक्स करून घेते. असं वाटलं की पुन्हा अजून टाकावं, म्हणजे व्यवस्थित बसते, तर अजून थोडा टाका. पण चिंचेचा कोल थोडा जास्तच टाका, कारण की टेस्ट लागते त्याला. तर मी आता शेंगदाणे घेतलेले आहेत, पाहू शकता. हे घरच्या घरी पण बनवले जातात शेंगदाणे, पण हे मी मसाल्याचे शेंगदाणे मी बाहेरून विकत आणलेले आहेत, तर तेही टाकून घेतलेले आहेत. तर आता मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. पुन्हा मिक्स करून घेऊया. तर थोडा चिंचेचा पाणी कमी पडलेला आहे, पाहू शकता. तर मी पुन्हा टाकणार आहे चिंचेचा पाणी, जो चिंचेचा आपली चटणी आहे ती. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर टाकून घेते. पुन्हा मिक्स करून घेते. शेव तुम्ही मागूनच, आपण जेव्हा दाबेली तयार करतो, पावामध्ये जेव्हा मसाला वगैरे टाकतो तेव्हा शेव टाका, कारण की नाही तर मग शेव ती नरम पडेल. आता तुम्ही ह्याच्यात टाकली शेव, तर आता आपली तयार आहे आपला जो
मसाला आहे जो आपण केलेला आहे दाबेलीचा, तो तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. ती थंडही झालेली आहे. इकडे मी घेतले डाळिंब घेतलं आहे, शेंगदाणे, कांदा असं घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर मी पाव घेतलेला आहे, पाहू शकता बेकरीमध्ये पाव भेटतात. तर ते मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये. तर ते पहिला पाव माझा तुटलेला आहे, तर मी दुसरा पाव पुन्हा घेतलेला आहे. तो हाताने नाही तोडला मी, तो चाकून घेऊन तोडला. तर तुम्हाला दाखवते, चाकूनच तोडा, कारण की चाकून जर आतला व्यवस्थित कट झालं तर मग दाबेलीचा मसाला नीट बसला जातो. तर मी आता जो मसाला आहे तो त्याच्यात भरते, पाहू शकता. आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि कांदा आणि भरपूर असे डाळिंब टाका. डाळिंबाने खूप छान लागते दाबेली. जेव्हा ती दातामध्ये अशी लागते तेव्हा खूप छान लागते. तर तुम्ही नक्की तसं करा. आणि तुम्ही दाबेलीला जेव्हा शेकवता, म्हणजे पावाला जेव्हा शेकवता, तेव्हा त्याला तुम्ही बटर लावू शकता किंवा तेल लावू शकता. तर मी तेलच लावते, तुम्हाला दाखवते. तर मी आता पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि आता दाबेली ठेवते त्याच्यावर. मस्त असे वरून असे कुरकुरीत होतील इतके तुम्ही मस्त असे भाजून घ्या. मी एक साईडला करते, तुम्हाला दाखवते. तर दुसऱ्याची तयारी करते. आणि गॅस स्लोच ठेवा, जेणेकरून ते एकदम मस्त असे कुरकुरीत होतील. आणि दाबेली अशी घरच्या घरी मुलांना पण खूप आवडेल. तर अशा प्रकारे बनवून पहा, मुलांसाठी खूप छान आहे. बाहेरची खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा आणि घरच्या घरी मुलांना खाऊ घाला. तर आता मी दुसरीही दाबेली ठेवलेली आहे आणि मस्त अशी आता पलटून घेणार आहे. पाहू शकता मस्त अशी पलटलेली आहे आणि खूप छान अशी होते दाबेली. तर आपली दाबेली तयार आहे आणि मस्त अशी शेकवून घ्या आणि गरम गरम मुलांना वगैरे तुम्ही खाऊन घ्या. आणि नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि मला कमेंट पण करा की कशी होते दाबेली. आणि प्लीज माझे असेच रेसिपी पाहत राहा. थँक्यू. झालेली आहे दाबेली बघा, मस्त अशी खा दाबेली.